नमस्कार। आता प्रियाला मैपतने फोन केलेला असतो। प्रिया लगेच पूर्णा आजींसाठी शिरासुद्धा करत नाही, पहिले इकडे मैपतला भेटायला येते। आता तिथे मैपत आणि नागराजची मस्त पार्टी चालू असते। त्यांना येऊन प्रिया जॉईंट होते। तेव्हा लगेच मैपत म्हणतो ये ये। प्रिया म्हणते कसली पार्टी आहे, काय एन्जॉय करताय, काय झालंय तरी काय? तेव्हा मैपत म्हणतो ये सांगतो। मैपत म्हणतो अगं आता साक्षी लवकर सुटणार आहे, ते सुद्धा निर्दोष। ते ऐकून प्रिया हादरते। प्रिया म्हणते कसं काय? तेव्हा मैपत म्हणतो मी आता अशी वकील शोधली आहे ना की तुझ्या त्या अर्जुन सुभेदारचे धाबेच जाणणार आहे। ती कोर्टात आली रे आली की अर्जुन सुभेदारच्या तोंडचं पाणी पडणार आहे, त्याची बोलतीच बंद होणार आहे। अशी वकील मी आता शोधली आहे, अशी वकील आहे जिने कधी एकही केस हरलेली नाही आहे, अशी वकील मी शोधली आहे। आता प्रिया म्हणते काय नाव काय आहे तिचं? तेव्हा मैपत म्हणतो दामिनी देशमुख, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, एकदम नावाजलेली वकील आहे, पहिल्या 5 प्रसिद्ध वकिलांपैकी एक वकील आहे। आता प्रिया म्हणते वा काय बातमी दिलीत, म्हणजे साक्षी निर्दोष सुटली, म्हणजे माझा सुद्धा या केसशी काही संबंध नसेल, एकदाची मी सुद्धा मोकळी होईल। तेव्हा मैपत म्हणतो घे मग पार्टी, घे पार्टी कर। आणि आता नागराज, मैपत आणि प्रिया मिळून पार्टी करत असतात छानपैकी। आता प्रिया निघताना मैपतला म्हणते मला ना काही पैशांची गरज आहे, जरा मला पैसे देता का? तेव्हा मैपत म्हणतो आता कशाला तुला पैसे पाहिजेत? नागराज म्हणतो काही देऊ नका, ही सुभेदारांकडनं पण उकळते, त्या रविराजकडनं पण उकळते। तेव्हा लगेच प्रिया म्हणते आता तो रविराज पैसे देत नाही मला, बंद झालं आता, कारण मी त्याच्या मनाविरुद्ध न सांगता लग्न केलं ना, तो आता माझा फोनसुद्धा उचलत नाही, तर मला पैसे काय देणार आहे? मैपत म्हणतो ठीक आहे चल, आज मी खुश आहे ना, मी तुला पैसे देतो। आणि 2 पैशांचे बंडल काढून मैपत प्रियाला देतो। आता तिथे सगळं हे बघण्यासाठी चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य सगळ्याचा व्हिडिओ करतो, कारण त्यांना प्रियाचा खरा चेहरा हा अश्विनसमोर घरच्यांसमोर आणायचा असतो म्हणून। आता चैतन्य त्याचा व्हिडिओ करतो आणि घरी निघून येतो। घरी आल्यावर तो व्हिडिओ तो अर्जुनला देतो आणि प्रिया यायच्या आधीच अर्जुन तो व्हिडिओ घरच्या सगळ्यांना, अश्विनला, कल्पनाला आणि पूर्णा आजीला दाखवतो। आता तिघांनाही तो व्हिडिओ बघून मोठा धक्काच बसतो, कारण प्रिया ही मैपतकडून पैसे घेताना रंगेहात पकडलेली असते। त्यात सगळं पार्टी करत असताना सगळं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं। आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते। कल्पना, पूर्णा आजीला तर मोठा धक्का बसतो, काय बोलावं हे समजत नसतं। तेवढ्यात प्रिया घरी येते। प्रिया घरी आल्यावर अश्विन विचारतो तन्वी कुठे गेली होतीस? आता तिला काय बोलावं हे समजत नसतं, ती म्हणते मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती। तेव्हा अश्विन म्हणतो सांगून जाता येत नाही आणि खोटं बोलतेस, मैत्रिणीकडे गेलेली, आणि तिच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो कधीपासून एवढं खोटं बोलायला लागलीस की या आधीपासूनच तू खोटं बोलतेस, तू 1 नंबरची खोटारडी मुलगी आहेस, असं पूर्णा आजी म्हणतात। कल्पना म्हणते तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तन्वी, तू काय केलंस? त्या मैपत आणि साक्षीशी तुझे संबंध आहेत, त्यांच्याशी तू हात मिळवणी केली आहेस, त्यांच्याकडून तू पैसे घेतेस। आता मात्र प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली आहे। आता अर्जुनने रेकॉर्डिंग दाखवून घरच्यांसमोर प्रियाचा घाणेरडा चेहरा आणलेला आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।